राहाता तालुक्यातील निमगाव कोराळे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री मल्हार मार्तंडच्या पाचष्टी महोत्सव व श्री साई सत्यचरित्र पारायण आणि हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून दररोज पारायण, सायंकाळी भव्य व्यासपीठावर जाहीर कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे। या सर्व कार्यक्रमांना भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत। येथे पुरातन व प्रसिद्ध अशा श्री खंडोबा मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले आहे। या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरणार आहे। या सप्ताह काळात ट्रस्टी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने परिश्रम घेत असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे। रावण साधू होता का? पण त्याचे लक्षण की दाढी, ते जटा, साधूच्या वेशात आला। आज बरेच लोक असे याच्यात घुसले ते डुप्लिकेट आहेत महाराज, डुप्लिकेट आहेत, पण कळून येत नाही। आणि खरा साधू न कळाल्यामुळं सीतामाईंच्या जीवनात दुःखाला सामोरं जावं लागलं आणि संपूर्ण रामायण घडलं। रावण आला साधूच्या वेशेत, भिक्षा अन्न देही, आणि भिक्षा मागितली। आता हा डुप्लिकेट होता, कोण? रावण। मग सीतामाईला ते समजलं नाही, तो महिमा कळाला नाही, साधूचा महिमा कळाला नाही, शब्दामध्ये वर्णन साधूचं होत नाही, कीर्तन सांगितले म्हणजे तो साधू ठरत नाही। आणि साधूचे लक्ष ऐका, एक अभंग सुद्धा आहे नामदेव महाराजांचा, असा गोड अभंग आहे। नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही कीर्तन जर केलं, कीर्तन करीशी तरी कीर्तनकार, कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होसी, कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होसी, वैष्णवन होसी आणि जना, वैष्णवन होसी आणि जना। आता या तुमच्या गावात लय येतात काय करते, काही करते काही नाही सोय आज प्रत्येक खेळायचं तुमचं गाव ना चांगलं मानव लागेल। आमच्या गावात एकच जिंकली काहीच नाही ना, आमच्या नका म्हणजे पापटणे आज मोकळं म्हणून कवर साप लय येत्या आता उद्याच्या सप्त समोर उद्या सुरू ग्रामीण भागातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर।